नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही करणार आहोत आमच्या बाईने चीट्स बनवलेले आहेत. आमच्या मॅडमने चीट्स बनवलेले आहेत. ओके, आमच्या मालकीन बाईने सॉरी काही पण नको बोल, चांगलं बोल. आमच्या महाराणीने आमच्या कामवाल्या कामवाल्या बाईने. ओके सॉरी आमचे कामवाले. ठीक आहे. अशा गोष्टी आवडतात. चल तर काय आम्ही चीट्स बनवले आहेत 4. आता याच्यामध्ये एक घ्यायची तू त्याच्यामध्ये जे येईल ते तुला करावं लागेल. ओके, काय काय ते दाखव. भांडण म्हणजे मला भांडण करायला लागेल. मी तुला भांडण. 1 सेकंड. शॉपिंगचं काय? शॉपिंग करायला घेऊन जावं लागेल आत्ता. म्हणजे आता ऑर्डर फूड जे मी सांगेल ते ऑर्डर करावं लागेल. ओके, आता मग मी याला आणि काही टिक मार्क करू 24 hours इग्नोर ते मी करेन तुला. काय इग्नोर ती सांगायची कारण मी स्वतः करू शकतो ते. पण मी करणार आहे ना तुला इग्नोर. अच्छा, दोन्ही करणार. याला आमच्या थोडंसं शॉपिंग वाला तेच येणार आहे. हा, तर याचा असं आहे की आपण दोघं पण करणार आहे ना. हे बघ, जर सपोज हे काय 24 hours इग्नोर म्हटलं तर मी खुशी खुशी करायला तयार आहे. ओके, सेकंड काय जर ऑर्डर फूड आलं तर मग जर सपोज हे जर आलं तर मी जे म्हणेल ते तू मला ऑर्डर कर आणि जे तुला पाहिजे ते मी ऑर्डर करून देतो. ठीक आहे की नाही? म्हणजे आपण भांडण जर आलं सिमिलर ते तर मला सांगायची गरज नाही. मी तर ते मस्त भांडण म्हटलं तर मग उलट मला चांगलं आहे. सगळी कसर काढून घेणार आहे मी पूर्ण. अजून काय होतं? एक झाले ना 4 आहेत ना. 4 मग आणखी शॉपिंग. शॉपिंग तर मग एक काम करू, आपण ऑनलाईन करू. म्हणजे तुझ्या विश लिस्ट मध्ये असेल ना काही. तुझ्या पूर्ण विश लिस्ट नाही, त्याच्यामध्ये एक 2-4 आयटम असतील जेवढे, तर खिसा रिकामी होईपर्यंतच करणार आहे. त्याच्यावरतीच नाही करणार ना. आणि माझ्या ज्या विश लिस्ट मध्ये ते तुला करावं लागेल. तुझे सगळे विश लिस्ट मी चेक केलेले आहे. अरे माझे त्यावाले विश लिस्ट नसतात हे आपले छोटे ऍप वाले. माझ्या विश लिस्ट वेगळ्या असतात ज्या की फक्त वेबसाईट वर असतात. आणि त्याची जर एका याची प्राइस बघितली तर तुझ्या अख्खे विश ड्रेस म्हणजे तुझ्या अख्ख्या लाईफ टाईम वाले जे कपडे असतील ना ते माझ्या 2 कपड्यामध्ये पूर्ण होतील. माहित आहे का? अजून पण विचार कर शॉपिंगचं काढायचंय का? सगळं राहणार आहे त्याच्यात. शॉपिंगचं जर काढायचं आहे तर बघ सगळं. पण मी जे म्हणतो ते घेऊन देऊ. ठीक आहे ना. तर प्रेम आला होता त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ जरा स्टॉप झाला होता. तर आम्ही वापस आलेलो आहे व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, आता ह्या 4 चीट्स आहेत. या 4 चीट्स आम्ही आता तू चूज कर. आणि एकच काढायची ना. 4 मधून एक काढायची आणि तेच कुठे नाही करायचे. शॉपिंग तर शॉपिंग, आणि शॉपिंगचं सुद्धा दाखव तुझी प्राइस. आणि मी माझी पण प्राइस लाईव्ह दाखवणार आहे. जर तू ऑर्डर नाही केलं मग बघ. 3, 2, 1 लेट्स. बस 4. काय मित्रांनो? भांडण. अरे त्याच्यामध्ये 4 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यातून काढायचं तर काय करत राहतेस तू हे? एवढं तरी थोडस पाहिजे यार. की माझी शॉपिंग वगैरे पाहिजे होती, शॉपिंग पाहिजे होती, किंवा फूडचं मला भूक लागलेली होती. काय बनवलंस तू? काय बनवलं? मी म्हणतो काय झालं चिठ्ठ्यांचं. आता मी काय केलंय तिकडे एक चिठ्ठी आपण लगेच चालू होणार ना. मला तर तेच पाहिजे होतं. ठीक आहे दाखव इकडे. पण तुला हे समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे? अरे मला भूक लागली होती. काय बनवलंस तू?
एवढं असं एकदम नॉर्मल बनवलं, एकदम अशी मग सांगायचं ना पहिले, फिक्या टाईप सांगितलं मध्ये होतं का बनवलं, तुम्हाला? सांगितलं फिक्या होतं. टाईप मध्ये भाजी मग पहिले बनवते, पोळ्या सांगायचं बनवते, नाही, अशी पण पहिले जेवढे सांगायचं भूक लागली होती. जसं Direct जसं पोळ्या बनवतेस असे असे एक घासामध्ये माझी एक पोळी मग ते संपत पहिले माहिती का तुला? सांगायचं, करायच्या पहिले तुला केल्यावर पुढचं जर कशाला निवडलं सांगायचं? असतं मी चांगलं काही मागवलं नसतं का मला? समजत नाही? नाही समजत. आणि वरतून दात काढून हसतेस, मग पहिले डोळे सांगायचं वाटारून ना, वाटारून हसतेस. आधी सांगायचं घरी यायच्या अरे पहिले. सांगायचं काय याच्यामध्ये दिसत नाही का तुला? नाही पुढचं- दिसत पुढचं मला, काढायचं ना तू. नाही दिसत. दिसत तुला नाही. तुला चष्मा आहे, मला आहे का चष्मा? मला नाही दिसत. मग चष्मा लाव ना, चष्मा मग दे ना, दे इकडं. माझा नाही तुझा लाव ना, तुझ्याकडे चष्मा नाहीये. माझ्याकडे नाहीये. अरे तुझा चष्मा होता ना, तुझे फोटो दाखव का तुझे चष्मे आले. काय तोडला असतील है ना? हा पण तोडून टाक, शांत बस. हा म्हणजे मला पण ते हे कर, म्हणजे मला पण जर पुढचं घ्यायचं असेल तर ते पण नको होऊ दे माझ्या हा, नशिबामध्ये. नाही नाही चल, होऊ देणार. चल, चल. मला पण नाही पाहिजे. कर कसं आहे ना, भांडण? भांडण करायचं होतं ना, कर ना, मी पण करू शकते तुझ्यापेक्षा जास्त. अरे भांडण करायला सांग माझ्याबद्दल मला काय भांडू शकतेस तू? कोणतं एखादं सांग की ज्याच्यावर माझ्यासोबत तू भांडू शकते म्हणून. कुठं पण तुझ्या जायचं, कुठं पण 10 जायचं गोष्टी असलं दाखवू ना, शकतो. कुठं पण तुझ्या जायचं. 10 गोष्टी मी दाखवू शकतो मी माहिती आहे प्लीज का? दाखवू शकते. आता पण काय केलं लगेच भांडणाचं लगेच काढून टाकलं त्याच्यामध्ये. जेवणाचं नाही काढता, डायरेक्टली भांडणाचं काढलं. भूक लागली तर माणूस मग- ऑफिसवरनं येतो, ऑफिसवरनं आलो तो लगेच दूध बॅग वगैरे. हा तर मग काढायचं होतं, चिठ्ठ्या कशाला चहा करायच्या? बनवायला- डायरेक्ट सांगायचं ना, काढायला कशाला सांगितलं? मग चिठ्ठ्या मला कशाला मला करायच्या? वाटलं होतं चिठ्ठ्या की चांगलं काहीतरी कशी शॉपिंगचं जरी मग केलं असतं तर चांगलंच मला आहे. तेवढेच तुझं कपडे. तर फेवरेट काम आहे भांडायचं, चांगलं आहे ना. तुझ्या अख्ख्या 6 महिने तुझे शॉपिंगचे पैसे सगळे मी 2-4 कपड्यामध्ये घातले असते माहितीये का? केलं. मारायचं पण आहे का? मारायचं पण आहे का? सांग ना. नाही भांडायचं. भांडायचं नाही, ते आपली जी फ्रस्ट्रेशन असते ना ती काढतोय मी, जी मला भरपूर वर्षापासून बोलायची होती ते आज निघणार आहे शेवट फायनली. आय एम रेडी. काय रेडी? तू रेडीच आहे. रेडीच आहे मग मी, तू आता बोल. तू रेडीच आहे. हा. यू आर रेडी. काय काय हा ना, मग तू रेडी ना, मी बोलतोच आहे ना, हा. मग बोलणारच आहे ना. बोलला पण. कळलंय भांडण. अरे दुसऱ्या टॉपिक वरून भांडण कर ना, ते एकाच याच्यावरून भांडण करतोय केव्हाच. दुसऱ्या याच्यावरून कर ना काही. दुसऱ्याच्या काय करू? कर बार ना. बार 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 तीच गोष्ट होणार आहे. सकाळी उठलो की अलाराम लावायचा, हे करायचं ते करायचं, हा, मग आणि धड 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 पूर्ण हा डोक्यामध्ये तर मी आवाज. वरून बंद पण करते आता. बंद करते तो 2 घंट्यानंतर का? मी पाच जर तुला माहिती, थांब थांब, अलार्म वाजायच्या 15 मिनिटं 15 पहिले मी मिनिटं उठते. 15 मिनिटं पहिले उठते, चला किचन मध्ये, त्यानंतर अर्धा तास तू माझ्या डोक्या खाली त्याच्यासाठीच तर चालू थांबते राहतं. मग मी. घेऊन सनशाईन घेऊन सनशाईन घेऊन 15 मिनिटं तेच चालू राहतं. हा मग काय प्रॉब्लेम जोपर्यंत मी उठत नाही तोपर्यंत. मग तुला तुझ्यासाठी अलार्म लावलाय तर मग मला कशाला झोप मोड करते तू 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 करून जात ना. मग तू करत जाय ना बंद उठून, असं पण डिस्टर्ब होतच ना तुला. अरे मग एकदा उठायचं बंद करून टाकायचं. अरे मला सांग, अलार्म तू का बरं लावते? तुला उठण्यासाठी. हा. मग जर तू उठलीये, बाहेर गेलीये, तर मग तू अलार्म बंद करून जा ना. नाही जाणार. तुला डिस्टर्ब करायचंय ना मला. अरे याच्यातून निघल्यानंतर तू उद्यापासून करशील ना अलार्म बंद. नाही. अरे मी बोललो ना आता, मग तुला समजलं पाहिजे ना की बाबा मी बोलतोय, तर मग तू ते करशील बाबा तू, त्याच्यामुळे तुम्ही बोलतोय ना. नाही करणार. अरे बाबा आता त्याच्या याच्यामध्ये मी थोडस माझ्या ज्या गोष्टी मला पाहिजे असतात त्या तुला बोलून दाखवू शकतो ना भांडणाच्या नादामध्ये, तर मग तू ते केल्या पाहिजे ना माझ्या. तू बंद करत जा उठून. काहीच फरक नाही भांडणं. अक्कोली मला तर आठवत पण नाही परत परत वाजलेला अलार्म. मीच तर काय बंद केलता. तू सकाळी बंद केलं. अरे तू उठून तिकडे चालला ते भाई, त्यानंतर मला ते डोक्यामध्ये, आणि ते पण नाही असं नाही की फोन जवळ ठेवणार मग जवळ आहे का ना, तिथून त्या कूलर पाशी फोन ठेवते, तिथून उठा कूलर पाशी जा फोन. उठत जाय ना मग आळशी. अरे तर मग मी माझ्या टायमावर उठतो. मी माझ्या टायमाच्या टायमावर उठतो. माहिती आहे कधी पहिले उठतो? माझा टायमिंग 6चा आहे. ठीक आहे उद्या 6चा अलार्म कर. तर माझा टायमिंग 6चा पहिले आहे ना. डिस्टर्ब होतं ना तुला. आता तर उद्या मी मी 6चा अलार्म. 6चा अलार्म असला ना, मी 10 मिनिटं पहिलेच उठतो, समजलं का? मग असं 10 कधी- मिनिटं पहिलेच लावते. पूर्ण लाईफ मध्ये कधी नाही झालं की मला 6 वाजता उठायचं किंवा 7 वाजता उठायचं, त्या 6च्या नंतर मी उठलो किंवा 7च्या काही नंतर मी व्हॅलिड उठलो. पॉइंट नाहीये भांडायला. काही पण भांडतो अलार्म सगळं अरे सगळं. मग व्हॅलिड पॉइंट नाही. नाही. बरं ठीक, संडेला तू झोपून राहा आणि मग मी बघ कसं. मी झोपतच नाही. मी
मी संडेला पण लवकरच उठते. हा तर म्हणजे जर तू दुपारी बदला झोप. घ्यायचा असेल तर मला झोपून दाखव. तू दुपारी झोप. मी कशा अलार्म किंवा फोन करतो. मला सांग जेव्हा मी फोन सायलेंट कर. मी तुझ्यासारखं हे नाही करत ना. आणि बंद करायचं ना मग असं तसं. मी फोन केला ना तुम्हाला परत मी फोन सायलेंट करशील स्विच ऑफ करून आणि ठेव. जर सपोज माझा फोन तिथे मी ठेवला आहे फुल स्पीकर ऑन मध्ये आणि मी त्याच्यावर फोन करतोय बार बार लांब ठेवून तुला डिस्टर्ब तर होणार ना. तुझा आला ना मी तू सायलेंट कर ना नंतर हे करून टाक ना तू. तुला डिस्टर्ब होतोय तू कर ना बंद उठून. थोडस पण तो दुसऱ्यांचा असा विचार नाही करायचा. नाही दुसऱ्यांचा नाही तुझा. हा थोडासा पण माझा विचार नाही करत असं. माझा विचार नाही करायचा काही. टिफिनच्या वेळेस पण तेच. काय टिफिनच्या वेळेस? काय टिफिनच्या वेळेस? टिफिनच्या वेळेस काय ते पण सांगू. म्हणजे भांडणाच्या नादामध्ये आपण सगळे सिगरेट. टिफिनचं काय म्हणजे काय मला समजलं पाहिजे ना काय. टिफिनचं म्हणजे जिथे मला 3 पोळ्या लागतात 4 पोळ्या तिथं 6 पोळ्या 7 पोळ्या 8 पोळ्या 6 दिल्या 5 दिलेले 5 दिलेले आणि पराठे वगैरे 2-3. मग आज 2 पोळ्या दिल्या 2 पराठे दिले. 2 पोळ्या 2 पोळ्या 2च होत्या. तुला व्हिडिओ कॉल करावा लागला तर. 2 पोळ्या आणि 2 पराठे दिले. त्याच्यावरतून तो एवढा मोठा झाला. मग चांगलंच आहे ना ते खराब थोडी नाही. अरे तर चांगलं काय असतं माहितीये का तुला? 2 पोळी 2 पराठे आणि थोडासा सलाद त्याला म्हणतात ओके जेवण. 4 पोळ्या 2 पराठे त्याच्यामध्ये एवढा मोठा डबा. 4 पोळ्या नव्हत्या ना 2 पोळ्या होत्या. मी 4च पोळ्या केलत्या. 2 घरी होत्या 2 तुला दिलते 2 पराठे दिलते. अरे 4 पोळ्या होत्या ते पण असे एवढे. मग नको खाऊ ना तू. मम्मीला दे ना मम्मीला दे. मग खाऊ नको ना मी दिल्या मग खाऊ नको ना तू. ते अन्न वाया घालू मी. मग घरी घेऊन ये. घरी घेऊन ये. संध्याकाळचं कोण खाणार आहे? तू खाते का? हा मी खाते. सकाळचं बनवलं संध्याकाळी खाते? हा खाते मी. कधी खाल्लंय? फक्त रात्रीचं सकाळी नाही खात. सकाळचं संध्याकाळी खाते. कधी खाल्लंय? कधी खाल्लंय? कालच खाल्लं मी सकाळच्या पोळ्या रात्री. काल खाल्लं? तू सकाळी तू बनवून घेतले दुपारी तिथे जेवण करतेस. तर तू आजच घरी फक्त आणि डबल जेवण करून वापस संध्याकाळी वेगळं काहीतरी. काल सकाळच्या पोळ्या होत्या मी खाल्ल्या रात्री त्या. समजलं का? माझ्या डोक्याला ताण देऊ नको. तुला डोकं आहे? मला राग येतो आता. बघू दे चेक करू दे. अरे हलका हलका लागणार ना. पूर्ण डोकं खाली करून टाकलं ना तुझ्या नाडामध्ये. पूर्ण डोकं खाली करून टाकलं ना. काय चुप? शांत बस. डोकं लावू सकाळी डोकं लावा संध्याकाळी डोकं. दुपारी फोन करा तिथं डोकं लावा. डोक्यावर ताण येणारच आहे ना. किती भारी बोलतोस. भारी बोलतोय म्हणजे सिरियसली बोलतो भारी बोलतोय. मजाक मध्ये घ्यायचं आहे ना. सर अजून डोळे बघ डोळे नाही मला करू. याच्यानंतर जर द्यायचं असेल जेवायला नॉर्मल पोळी असेल तर 4 पोळी. जर नसेल भाकर असेल तर 2च भाकर. 3 3.5 भाकर. अरे कोण खाते? मग खाऊ नको ना मी टिफिन मध्ये. अरे ते एवढं देऊ नको ना. अन्न आहे ते एवढं नाही. जेवढं पाहिजे ना तेवढंच खावं लागतं. आणि अर्ध्या भाकरीची भूक कधी पण राहू दिली पाहिजे. मग टिफिन भरायचा स्वतः जेवढं पाहिजे तेवढं. तर भरून दे. मी काय भरत नाही का टिफिन? मी माझा टिफिन भरू शकतोय. तिथं लगेच पहिले माझ्या आंघोळीला गेलो पहिले लगेच टिफिन टक 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 लगेच पॅक करून लगेच तिथं माझ्या बॅग मध्ये. एवढं सगळं करून पण मला असं ऐकावं लागते. करते सगळे वाढीव कुटाने तू करतेस. आय नो मला माहितीये वाढीव कुटाने सगळे करतेस तू. पण मग ज्या ज्या गोष्टी आता मी तुला म्हणलो की अलार्म वगैरे तू उठली तर अलार्म बंद करून नंतर चाललं. नाही तूच बंद कर. नाश्त्याचं नाही टिफिनचं झालं. टिफिन मध्ये नाही मग खा ना. मग वापस घेऊन ये ना. म्हणजे वेस्ट व्हायला पाहिजे. अन्न वगैरे सगळं वेस्ट झालं पाहिजे. त्याच्यानंतर आता काय होतं टिफिन भरायचं काय म्हणजे मग तू भर. म्हणजे एखादी गोष्ट सुधारायची गोष्ट काहीच नाही. हा ती तू कर. मग तू बघून घे तुझं. संध्याकाळी आल्यानंतर चहा स्वतः बनव. अरे माणूस बनवून चहा कोण दिली तुला आता बनवून? आज तू दिली कारण तू आज घरी होती. नाही थांब आज तू घरी. चुप. कोणी दिलता? आणि असं बोलायचं नाही तुला काल चहा कोणी दिलता? खरं बोल ना. असं बोलायचं. चहा कोणी दिलता सांग ना. असं बोलायचं. चहा कोणी दिलता तुला? असं बोलतो. आज कोणी चहा दिलता? म्हणजे ऑफिस वरून मी येतो आणि मला असं बोलायचं का? बाहेरून माणूस आलो तर माणसाला काय पाहिजे? थोडेसे 2 शब्द प्रेमाचे.
बरं तुम्हाला चहा कोणी दिलता काल बनवून? कारण की आज बनवून? तर आज तुम्ही घरी होत्या म्हणून. आणि काल कोणी दिलता? काल मी स्वतः बनवला होता, व्हिडिओ कॉल होता कोणाचा तरी चालू. काल नव्हता, त्याला पुन्हा- 2 दिवस झाले. तेव्हा मी बनवलं मग होतं. एकदा बनवला, काल- दररोज मीच बनवते. एकदा तू बनवला, एकदा तू बनवलास. एकदा मी बनवला. चल. हे, चुप. निघ घराच्या बाहेर. माझं घर आहे. असे शब्द बोलायचे. म्हणजे थोडं पण सूट सुद्धा पाहिजे, युट्यूबवर ऍक्टिंग करून नॅचरल भांडण करणं. तू आपण जसे नॅचरली करतो ना तसे कर, असं नको करू. तू वेगळाच वाटायला लागला. मी माझं फ्रस्ट्रेशन काढतो आणि तुला असं वाटतं की मी ओव्हर ऍक्टिंग करतो, नाटक करतो आहे ना. नाही ते प्लॅन केलेले भांडणं वाटत, नॅचरल भांडणं. नॅचरल काय भांडणं? अरे मी माझं फ्रस्ट्रेशन काढतोय की काय काय प्रॉब्लेम आहेत मला, तर ते तू समज थोडस. मी माझा ताण नाही का, म्हणजे मी त्याच्या म्हणजे तू काढलंय ते त्याच्या ऍड मध्ये मी माझे काय म्हणताला रोटी शेकून घेतोय. मला काही फरकच नाही पडत. तू काय तुम्ही महान व्यक्तिमत्व मी जर असलेलं- तुझं सांगायला लागले ना मग युद्ध होईल. कोण? मी जर मला सांगितलंस ना तू आता टिफिनचं असं अलारामचं तसं. हा तर जर सपोज माझी एक जरी अशी गोष्ट असेल ना की जेणेकरून खूप तुझं सारे काही असं होत, हा खूप साऱ्या गोष्टी आहेत तुझ्या पण. सांगू का? आता ह्याच मिनिटाला दुसरी मुलगी हा. बघेल. ह्याच मिनिटाला बघ दुसरी हा, मुलगी. याच मिनिटाला दुसरी मुलगी चल, बघेल जा, आणि तुझी बघ. सुटका करा. जा बघ. हम्म? जा बघ मुलगी. फोन कुठं मला? फोन कशाला? लाईव्ह घेऊन ये डायरेक्ट. हा लाईव्ह घेऊन खावे का लावे. ह्या मिनिटाला बघ. कुठे गेला मिनिट दाखवते आत. थांब ना, मी व्हिडिओ कॉल करतो ना तिला. ओके सांग माझं काय. सांगू? कुठं पण जायचं असल, हम्म. घराच्या बाहेर काही पण काम असल हम्म. तर लवकर निघायचं नाही. जर सकाळी जायचं असेल तर दुपार करायची, दुपारी जायचं असेल तर रात्र करायची. हम्म. आणि पहिले तर नाही म्हणायचं, नाही मग हे आपण तेव्हा करू ना, आणि असं उद्या करून परवा करू. लगेच राऊंड मारायला निघून जायचं, घरी लवकर यायचं नाही आणि उशीर करायचा. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे मला गोष्टी. हा, तर त्याच्या मागचं जे शास्त्रीय कारण आहे ते तुला सांगू. शास्त्रीय कारण नको सांग, कारणच सांग हा फक्त. मी तुला शास्त्रीय कारण कारणच सांगतो. सांग, कारण सांग. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं असतं की मला पूर्ण गोष्टी मॅनेज करायला लागतात. जर तू म्हणते की मला भजनगरला जायचं तर मला पूर्ण त्याची पॅकिंग काय करायचं पॅकिंग तुला पॅकिंग म्हणजे मी परत घरी येणार की नाही, पटकन हे कपडे ठेव, हे पसारा उचलू, हे करू ते करू. हा तर मग ती प्लॅनिंग असते बाई. मग जी प्लॅनिंग असते ना, ज्या तर मग मुली ज्या करतात, टायमाला जायचं ज्या तर त्याच्या गोष्टी- आधी करायची ना, ज्या टाइम गोष्टी- झाल्याच्या ज्या- नंतर करत बसायचं. टाइम झाल्याच्या नंतर नाही, हा. त्या टाइमापर्यंत जर तुझं आवरण चालू होतं ना. मी आवरून बसलेले असते किती प्रत्येक वेळेस, तू निघत नाही लवकर. हा तर जर आपण आवरून घराच्या बाहेर निघतो ना, घरातले सगळे काम आपण व्यवस्थित केले पाहिजे. वापस तसं आहे घरात ना. हा तर मग करणार आहे ना, तर मग आपण ठरवलंय की आपण 9 वाजता जाऊ, तर मग 9च्या आधी आवरायचं ना. तुझी स्टार्टच 9च्या नंतर करतो आपण. Start. हा आवरायला. तर तोपर्यंत माझं आवरणं, तुझं आवरणं, तुझ्या बाकीच्या गोष्टी असतात ना, तुझं माझं आवरणं काहीच नाही, मी आवडतं. रेडी होऊन बसते, तूच आवरत नाही लवकर, निघतच नाही. एक तर राऊंड मारायला जातो, नाही तर मग राऊंड मारायला जात ते विचार विमर्श करायला जावं लागतं की बाबा हा आपण आता तिकडे चाललोय तर मग तिथं आपण अजून काय काय ऍडिशनल करू शकतो. समजलं? बाहेर जाऊन विचार करून ये. हा मग राऊंड मारून. तुला काय माहिती कोणतं काय आहे मग. तर त्याचा अर्थ असा असतो बालिके, माझी बोलो बहीण. पुत्र बोलो तू. तर त्याचं महत्व असं असतं की बाई जर आपण जर चांगल्या वातावरणामध्ये राहिलो. मी जर असते तुझ्या घरामध्ये, माझी मर्जी, मी करण उशीर, काय करायचं. माझ्या इकडे असं नाहीये. माझ्या इकडे जर मी म्हणलो ना की हा माझी मर्जी, तू चुप बैस आणि तू असं कर, माझ्या घराच्या बाहेर तुला काढून देईन घराच्या बाहेर, चुप शांत बस, असं मग तू पण म्हण ना. का बरं? मी जर तुला म्हणलो मला दुसरं हे कोण झालं भेटणार? भांडण काय? मला कोण भेटणार? कशाला पाहिजे कोणी, एकटाच राहायला तू बडबड करत राहत जा एकटाच. अरे बिचारा रे, स्वतः भांडतोय, स्वतःच रडतोय. भाऊ कोण? भाऊ. हा तर मी याच्यासाठी माझ्या अश्रू आले
की एवढं सगळं सांगून सुद्धा मला काही फरक पडत नाही. कसं मला काही फरक पडत नाही. तसं करतच नाही मी. मग कसं करते सांग करून मला दाखव. काही फरक पडत नाही. मला काही फरक पडत नाही. मला काही फरक पडत नाही. ए काय पण नको करू. मी अरे काही पण नाही करत आहे. मी तू असं जे करत करते नाही. का मी मी तसं ते करतच करतोय. नाही. तू जे करते का मी ते करतोय. आणि तू जे करतो ते मी करू का? तर मी आता एवढं अरे ते घे ना इकडं. अरे घे ना. अरे घे ना ते. घेईपर्यंत पण चालत नव्हते. म्हणजे घेऊन सुद्धा देत नाही. अरे चल ना. चल ना. ए चल ना. तर मी हे याच्यामुळे करतो की जसं तो प्रेम मला पण ठेव रे चहा. तर चहा जो आहे तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जर आम्हाला जिथे चहा भेटणार आम्ही तिथे चहा घेणार. अरे मी असं बसले मी कॅमेऱ्याकडे बसायला पाहिजे बघून बोलायला पाहिजे ना. अरे बापरे. तुम्हाला सांगायचंय हे सगळं. हा काय होतं ते ते असं होतं की माझा चहा नवरा एवढा handsome का बरं आहे. हा. एकच तुझी गोष्ट जरा ते जे काय कान फक्त चहाच्या पातील्याचा आवाज येतो दुसरा कोणताच येत नाही. इकडून चहाच्या पातीला ठेवून प्रेम मला पण ठेव रे चहा मला पण द्या चहा. तर ते त्याची टेस्ट चांगली आहे. तुला कधी म्हणलोय मी की मला बनवणं थोडी आताच भांडत होता चहा देत नाही म्हणून बनवून आले. मी तुला म्हणत नाही की बाबा चहा बनव किंवा चांगली गोष्ट आहे ना मला तर चहा देऊ पण नाही वाटत. प्रेमला कसं म्हणतो. प्रेमला कसं म्हणतो हा तर मग ते प्रेम चहा मग दे. मला चांगलं आहे प्रेम उलट तुझं मला काही प्रॉब्लेम आता जरी नाही. जे प्रेम बनवत असेल ना मी त्याला म्हणेल की प्रेम मला पण ठेव. बिकॉज द टेस्ट ऑफ चाय. प्रेमच्या हातची चहा बिकॉज काय म्हणते त्याला अमृत सर्वातलं अमृत. आणि तुझ्या हातचं चहा म्हणजे पातळात. बरं झालं मग मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू. मी आता उद्यापासून एनर्जी असेल तर वेस्ट होणार. एनर्जी असेल तर वेस्ट होणार. बघायची काय एनर्जी हा? बघायची आहे. अरे नाही दिसणार कशी. उद्यापासून चहा कोणत्या करणार गोष्टीमध्ये आहे. तू मी एनर्जी लावते उद्यापासून चहा करणार आहे. सांग. सगळ्या सांग कोणत्या गोष्टीमध्ये तू एनर्जी लावते सांग. कोणत्या म्हणजे सगळ्याच कोणत्या गोष्टीवर तुझी एनर्जी खर्च होते. सगळ्याच कोणत्या सगळ्याच सगळ्या अरे गोष्टी. सगळे कोणत्या. सगळ्या एक सांग की म्हणजे ज्याला सगळ्या. एनर्जी खर्च होते तुझी किंवा एनर्जी लावू शकते. काम करते मी घरातलं एक्सरसाइज करते मेडिटेशन करते. मी ना आज विचार करते की मी आज मेडिटेशन करत. आज सकाळी मेडिटेशन केलं मी. तू तर झोपेत होता ना. बघितलं मी तुझं मेडिटेशन. आता मोबाईल स्क्रॉल आणि ते म्युझिक लावले ती मेडिटेशन वाली म्युझिक हा. आणि तीच बघत बसली अशी आणि मेडिटेशन चालू पाहिजे. काही पण तो टांगवर घेऊन झोपलेला होता. मग थंडीमध्ये का मी असं हा, अंगावर तर मग काढून बघितलं पण नव्हतं तुम्हाला. बस शांत खोटं नको बोलत जाऊ. मारामारी करायची आहे? करेन मी. हं? मग एवढं खोटं बोलतोय तर मग करेनच ना. अगं बाई हे तुझा हात. तुझ्या मम्मीच्या रूपामध्ये येऊ का. हं? मम्मीच्या रूपामध्ये येऊ का. इथं आपल्या दोघांचा विषय चालू आहे. मम्मीला का बरं आणते. अरे आकाश. अरे भाऊ काही अगं येत बाई नाही. जर हे मम्मीला मी दाखवलं मग मी मम्मी त्यांच्या समोर पण करून मम्मीला मी अरे सांगितलं मम्मी ही भाऊ. तुझी मम्मी जर तुझी मजा उडवायला लागली मग म्हणजे मम्मी जर अशी म्हटली की माझी मजा घेते तू मजा नाही मला घेत. येऊ दे घरी मग मजा सांगते. नाही घेत. त्या शांत बसतो ना मग तू. मम्मीला काढून दिलंस मुंबईला. मी ते काढून दिला. मग आतापर्यंत गेली का मम्मी कुठं आलीस तर की मम्मी गेली का मग नाही? तेच ना आतापर्यंत घरी कोणी नव्हतं त्याच्यामुळे मग त्यांना जाता येत नव्हतं. आता गेलंय ना. काय प्रॉब्लेम आहे तुला. अरे पण तिला असं वाटतं की बाबा तू काही कामाची नाहीये. तिला विचार असं ना चिडचिड फोन होईल करून. तुझ्या. जाताना सांगून गेलाय की मला ताण द्यायचं नाही म्हणून. तू सांगितलंय ना तुला. हा आणि मी तिला काय म्हटलंय काय म्हणलंय. तिकडून आता आता काय करू नये. काय दुसरी पोरगी घेऊन. आणा ना मग. आणा. का बरं म्हटलं असं. मला काय माहिती. खुश आहे म्हणून. मला काय माहिती. त्याला एनर्जी लागते विचार करायला एनर्जी लागते. जाऊ एनर्जी नाही लागत. एनर्जी नाही लागत ना. हा मित्रांनो सांगा विचार करण्यासाठी एनर्जी लागते की नाही. तिला ते पण नाही माहिती म्हणजे एनर्जी कुठं लागते का तिची. तुझी एनर्जी कुठं लागते का. सांगितलं ना कुठे कुठे लागते तर. कुठं कुठं लागते. आत्ताच तर सांगितलं ध्यानात राहत नाही. काम करताना एनर्जी कोणतं काम करते तू मला एक सांग. म्हणजे देवा आता नाही सांगू शकत मी. सांगितलं एनर्जी एकदा. संपली. नाही ते सांगितलं सांगण्यासाठी एकदा. एनर्जी नाहीये. सांगितलं एकदा. ते सांगण्यासाठी एनर्जी नाहीये तर काय करणार. सांगितलं ना एकदा. काढा अजून चीट वाल्या.
चीट काढा, अजून भांडणं आल्या. काढल्या ना मग. मग काढलं ना मग तर मग घ्या आता मजा. मी कुठे नाही म्हणते, बोल आहे, आपल्याला काही फरक पडत नाही. बोल बोल बोल. आय एम रेडी. एवढं सगळं बोललो तरी एक म्हणजे एका सुद्धा गोष्टीचा काही का द्यायला म्हणजे एका सुद्धा गोष्टीचा तिला फरक पडणार नाही. बिकॉज चेंज करण्यासाठी विचार करण्याची क्षमता पाहिजे. सवय झालेली इकडून आहे का तिकडून सोडून द्यायचे, भन भन चालत राहत. अजून काय आहे? विनर कोण आहे आता याचा? अजून कोणी हु इज द अजून विनर? कोणी माघार घेतलीच नाहीये. माघार कोणी ते घेतली ठरवतील नव्हती. कोण. इकडून आहे की इकडून सोडून द्यायचं, मग ही माघार नाही तर काय आहे? भांडायचं का तुला? भांडायचं का? चल चल चल. आता चल आता तुला एनर्जी संपली होती तुझी, तर तू आता म्हणते की चल चल तुला चल. काय करायचं? एनर्जी अरे. राहू, मी बोलते ना. तर याचा अर्थ असा असतो, भांडण म्हणजे काय असतं माहितीये ना, जर ते नको सांगू, डेफिनेशन सांगत बसू नको. तुला भांडायचंय ना, भांड तू. किती वेळ भांडू शकतो, मी पण भांडू शकते. आता मी जेव्हा सांगितलं तेव्हा तू म्हणते की तू भांडण भांडण. म्हणजे काय हे नको सांगू, तू भांडण कर. मी भांडण करतच होतो. त्याच्यामध्ये तू असं नको भांडू, तू तसं नको भांडू, तू असं नको वेगळंच आहे भांडू, तू तुझं. तसं नको भांडू. तू असं सिरियस वाला भांडतोय, तू असा भांडतोय. तू लेक्चर देतोय, लेक्चर. भांडत नाही तू. लेक्चर म्हणजे भांडण म्हणजे काय असतं की मी तुला समजावण्याचा प्रयत्न करून तुला सांगाल मी की तुला समजत नाही का, तू असं करत नाही असतं. समजत असं मला. याला तुला म्हणतात, समजतं ना तर मग तू समजून घे. मला नाही समजायचं. ते याला म्हणतात भांडणं. समजलं का तुला? म्हणते की असं भांडायचं, असं भांड तसं भांडत. अरे भांडण म्हणजे जर मी भांडण म्हणजे सांगू नको. उत्तराला प्रत्युत्तर देणे. जर मी तो भांडता हा इकडचं मी सोडून देईन, इकडून सोडून देईन, याला भांडण नाही म्हणत. व्हॅलिड पॉइंटच नाहीये, त्याला काय म्हणणार आहे? Valid point. डोकं लावा, बिन कामाचं बोलतोस काही पण. तर ते बिनकामाचंच बोलावं लागतं मग भांडणामध्ये पण. म्हणजे जर सपोज भांडण करतोय, मग मला सांग, जर कोणी भांडण करतंय तर ते म्हणजे कामाचं म्हणजे असं बिना कामाचं काय नाही काय झालं काम. लेक्चर चालू. तू टीचर बन, टीचर. आय एम ऑलरेडी अ टीचर. माझ्यापासून लांब राहा, मी तुझी स्टुडंट नाही. स्टुडंट नाही तू. हे कसं करू, ते कसं करू, हे मी असा विचार कसा करू, तू कसा विचार करतो साध्या गोष्टींना, मी कसा विचार करू सांग ना मला. काय मी ही गोष्ट कशी करायची? गिडायला कुठून आणले? त्या डिक्शनरीत लिहिलेली होती जी तुझ्याकडे आतापर्यंत जिंदगीत तुला भेटलेली नाहीये. तेरा प्यार मुझे खिंचे तेरे. तर तुम्ही सांगा याचा विनर कोण आहे? जे हे आमचा आजचा ब्लॉगचं जे टॉपिक होतं भांडण, तर भांडणाचा विनर कोण झालेला आहे मित्रांनो, तर प्लीज कमेंट मध्ये सांगा तुम्ही आम्हाला. आणि याच्यानंतर आम्ही आणखी कशा टाईपचे व्हिडिओज बनवू शकतो, कारण की ही दिवसभर ना थोडस असं हे करून ही विचार करते आणि ही असंच का खुरापती ब्लॉगचे व्हिडिओज बनवत राहा, म्हणजे आयडिया शोधते. तर हा, तर असे खुरापती आयडियाज काढून ना ते असं करत असते. तर त्याच्यामुळे ना तुम्ही स्वतः आम्हाला सांगत जा की आम्ही कशा टाईपचे व्हिडिओज बनवला, कमेंट मध्ये सांगा आम्हाला नक्की. आणि आपण आता भेटूया, कारण की मी 2 वेळेस पाणी पिलोय आणि ही बाई काही बोलली नाही, तिला थांब तर लागणार नाहीये. आणि मी एवढं भांडण केलंय, मी विनर बनण्यासाठी भांडण केलंच नाही, फक्त लेक्चर दिलंय. लेक्चर असो किंवा भांडण असो ते एकच गोष्ट आहे, बोललो ना. तर हा, तर मी 2 वेळेस पाणी पिलेलो आहे, व्हिडिओ मध्ये तुमच्या आहे पूर्ण. आणि हिने पिलेलं आहे फक्त, काहीच नाही पिलंय कारण हिने काही बोललीच नाहीये. तर मग आता आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करतो. कमेंट मध्ये आम्हाला सांगा जस्ट कोण विनर झालेला आहे. 2 मिनिटं झाली, ही काही बोलत नाहीये, मीच बोलतोय. तर मग मला नक्की वोट द्या, मला नक्की वोट द्या मित्रांनो. आणि सांगा माझ्यासाठी शब्द संपले आमचे. आवाज उचला की माझ्यावर कसा अत्याचार होतोय.